शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी फिजा मोनिये. महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत. जहाँ न पहुँचे रवी वहाँ पहुँचे कवी या हिंदी वाक्याची आठवण होण्यामागचे कारणही तसेच आहे. आपण सध्या कोरोनाच्या संकटात सर्वजण वावरत आहोत. कोरोना संकट गेले 4 महिने चालू आहे. अनेक गोष्टी ठप्प आहेत, त्यापैकीच शाळा आणि कॉलेज. पण सध्या काही प्रमाणात ऑनलाईन शिक्षण आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर चालू असलेला टिलीमिली हा कार्यक्रम, ज्यामध्ये 1ली ते 8वीच्या मुलांना शिकवले जात आहे, हा झाला वर्तमान. पण टीव्हीवरची शाळा ही संकल्पना मांडली होती सुप्रसिद्ध लेखक व कवी प्राध्यापक श्री राम अहिवले यांनी 1991 मध्ये आपल्या टीव्हीवरची शाळा या कवितेतून. आणि सध्या खरोखरच टीव्हीवरची शाळा सुरू झाली आहे. त्या कवितेच्या प्रकाशनाच्या वेळी उपस्थित असलेले आमच्या महाराष्ट्र माझाचे संपादक श्री दत्ताराम दळवी यांनी प्राध्यापक श्रीराम अहिवले यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेली चर्चा आपण पाहूया. नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहणार आहोत कवीने त्याचे विचार कसे मांडलेले असतात. कवी हा साहित्याचाच एक भाग आहे. कविरस हा एक नवरसापैकी एक रस आहे. त्या रसातून ज्यांनी ही कविता लिहिलेली आहे ते प्राध्यापक राम अहिवले आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी ही कविता जी जर टीव्हीवर शाळा भरली तर अशा शीर्षकाखाली त्यांनी 1991 साली कविता लिहिली होती. त्यांच्या कवीच्या मनात खरं तर जर तरच्या गोष्टी असतात, कल्पना असते, कल्पनाशक्ती त्यांनी ती साकार केलेली असते साहित्याच्या रूपाने, त्याच्यात नवरस ओतून. आणि ती संकल्पना वाचकांना कितपत भावते त्याच्यासाठी कवीच्या नेहमी कविता प्रसिद्ध होत असतात. अशीच एक लिहिलेली कविता टीव्हीवर शाळा भरली तर ही कविता 1991 साली त्यांनी भरली होती. त्याचा आपण एक लावण्य आळवे हे वाचन करणार आहेत. अगोदर आपण ती कविता ऐकूया आणि नंतर आपण प्राध्यापक राम अहिवलेंकडे यांच्याकडे जाऊया. असे कधी होईल तर मजा खूप येईल, असे कधी होईल तर मजा खूप येईल. घरातल्या टीव्हीवर शाळा जेव्हा भरेल, दप्तराच्या ओझ्याची कटकट ना उरेल. डोके माझे होईल नवे कम्प्युटर, गणिताचा दुवा उडेल कसा भरभर. विषयांच्या सगळ्या टीव्हीवर मालिका होतील, परीक्षेच्या अवघड पेपर कसे जातील. शाळेत नसेल अभ्यास ना गृहपाठ, गाण्याच्या कविता होतील सर्वांचे तोंडपाठ. सिनेमासारखी भरेल शाळा फक्त 3 तास, तरी होतील सारे पहिल्या नंबरने पास. टीव्हीवरच्या शाळेत मजा खूप येईल, पण खेळाच्या तासाचे कसे काय होईल. असे कधी होईल तर मजा खूप येईल, असे कधी होईल तर मजा खूप येईल. नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण साहित्यात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे गद्य पद्य जसे मुलांना शिकवले जातात धडे वर्गात, त्याप्रमाणे आपण अभ्यास केलेला बघितलेला आहे मुलांनी. आणि पालकांनी त्याचं रिव्हिजन घेतलेलं पण बघितलेलं आहे. शिक्षक आणि शिक्षक शिकवतात त्याप्रमाणे मुलं अभ्यास करतात. पण सध्याच्या स्थितीत अशी परिस्थिती झाली आहे कोरोनामुळे की ऑनलाईन मुलांना शिक्षण घ्यावं लागतं आहे. मग ते कोण टॅबवर असेल, कोण कॉम्प्युटरवर असेल, कोण मोबाईलवर असेल, कोण टी व्हीवरसुद्धा असेल. अशा पद्धतीने शिक्षण घेत असताना असेच एक कवी जे कॉलेजमध्ये शिक्षक होते, प्राध्यापक होते, ते प्राध्यापक राम अहिवले यांनी कविता लिहिली होती 1991 साली. म्हणजे जवळजवळ 27 ते 28 वर्ष होत आली. या 28 वर्षाच्या नंतर टी व्हीवरची शाळा कशी असेल याबद्दल त्यांनी कल्पना साकार केली होती. अर्थात कवीच्या ह्या कल्पनाच असतात, त्या कल्पना सत्यात उतरतात असं नाही. पण आपण पाहतो आहोत तिथे ही कविता ज्याने सादर केली आहे ती कविता सत्यात उतरलेली आहे आणि मुलांना टी व्हीवरनं शिक्षण मिळतं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांना ही संकल्पना पहिल्यांदा कशी सुचली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी ही जी कविता मांडली ती मुलांपर्यंत आता पोचते आहे आणि त्याचा सर्वत्र प्रसिद्धी होते आहे त्याची. ती एक चांगल्या प्रकारे आहे आणि मुलांच्या उपयोगीची आहे. आपण थेट जाऊया प्राध्यापक अहिवलेंकडे. प्राध्यापक अहिवले, मला सांगा की तुम्ही ही कविता लिहिताना किंवा ज्यावेळेस 1991 साली ही कविता लिहिली त्यावेळेस तुम्हाला काय तुमच्यासमोर काय उद्देश होता ही कविता लिहिताना ते जरा आम्हाला सांगा. हां साहेब, प्रश्न छान होता पहिलाच तुमचा की कविता लिहिण्यामागचा उद्देश काय होता. कवी ज्यावेळेस कविता
कल्पना सुचते किंवा ती कविता म्हणून कागदावर उतरते त्यावेळेस कवीच्या मनात उद्देश असा काहीच नसतो. एवढंच त्याला वाटतं की या शब्दरूपाने मुलांना किंवा वाचकांना एक वेगळ्या दुनियेत घेऊन जाण्याचा त्याचा विचार असतो. आणि या कवितेची जर आपण कल्पना केली तर पूर्वीच्या 90 किंवा 91चा जर काळ पाहिला आपण तर रामायण महाभारत ही मालिका अतिशय जोरात चालू होती आणि त्याच दरम्यान मुलंच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळी मंडळी टीव्हीला अगदी खेळून बसलेली असतात आणि सतत टीव्ही समोरच संपूर्ण रस्ते सुने सुने दिसत असत किंवा घरं बंद असत आणि सगळे लोक अगदी टीव्ही समोर बसलेले दिसताना त्या काळात मला पाहिलेले मी आठवत आहे. मुलांना मग अशीच एक कल्पना मनामध्ये आली की अरे मुलं जर या दूरदर्शनला टीव्हीला जर एवढी खेळून बसतात तर त्यांची शाळा जर या टीव्हीवर भरवली तर किती मजा येईल या मुलांना. कारण अभ्यास किंवा ट्युशन क्लासेस याचा त्यांना कंटाळा येत असे किंवा आजही येत आहे. म्हणून ही कल्पना माझ्या मनामध्ये आली आणि एक मुलांचं मनोरंजन व्हावं हाच एकमेव उद्देश या कवितेमागचा होता असं मला वाटतंय. आपण पाहिलात ऐवळे म्हणतायत की त्यावेळेस असा कुठला उद्देश समोर ठेवलेला नव्हता किंवा मुलांची ही अशी परिस्थिती येईल असं नाही. कारण कवीच्या मनात जे विचार असतात, कवीला जे सांगायचं असतं, जर असं झालं तर तसं झालं तर ह्या संकल्पनेतून कवी आपले कवितेचे रंग भरून कवितेत रंग भरून ते प्रेक्षकांसमोर किंवा वाचकांसमोर ठेवत असतात. प्राध्यापक मला सांगा की ही कविता आता तुमची व्हायरल होते, बऱ्याच ठिकाणी लोकांना आवडते आणि तुम्ही ज्याप्रमाणे 1991 साली लिहिलात की जर अशी टी व्हीवर शाळा भरली तर, आणि ती प्रत्यक्षात उतरलेली आहे, प्रत्यक्षात आता टी व्हीवर ती शाळा भरलेली आहे. काय सांगाल, तुम्हाला कसं वाटतं आहे त्याच्याबद्दल? ही शाळा अशा पद्धतीने भरेलच असं तुम्हाला वाटलं नव्हतं, तरी पण आता ती भरते, काय सांगाल? आनंद देणे हाच एकमेव उद्देश कवी लेखकाचा असतो आणि तसाच माझाही होता. दळवी सर, आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं मी असं उत्तर देईन की खरोखरच मला 28 वर्षानंतर माझी ही कविता एका रात्रीत संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतात व्हायरल झाली, त्याबद्दलचा मला अतिशय अभिमान वाटतो, आनंदही वाटतो. आणि खरोखरच सद्य परिस्थितीत ही माझी कविता कशी अनुकूल आहे हेच या कवितेच्या माध्यमातून आपल्याला किंवा सर्व वाचकांना वाटत आहे. म्हणूनच ती एक वेगळी अशी कविता उठून दिसते. तरी पण सध्याच्या परिस्थितीत करोना जाईल, वॅक्सिन त्याच्या संदर्भातलं लवकरच येत आहे आणि खऱ्या अर्थाने या बालमानाला किंवा बालकांना, सर्व मुलांना पुन्हा शाळेत जाता येईल, त्यांना नाचता येईल, बागडता येईल, त्यांना खेळाचा आनंद घेता येईल, अभ्यासाचा आनंद घेता येईल, एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगावं वाटतंय. आणि खऱ्या अर्थाने जी सध्याच्या परिस्थितीत मुलांची जी मनाची जी अवस्था झालेली आहे त्याबद्दल खरोखरच खंत वाटते की 5 महिने आज ही सर्व मुलं एका खोलीमध्ये किंवा आपापल्या घरामध्ये कोंडून राहिलेली आहेत. त्याचं खूपच वाईट वाटतं. आणि आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहिला असाल जी कविता ज्याने लिहिली 1991 साली त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. त्यांच्यासमोर असा कुठला उद्देश नव्हता की आणि त्यांना वाटलंही नव्हतं की अशा प्रकारे टी व्हीवरची शाळा भरेल किंवा टी व्हीवरून खरोखरच शाळा दिली जाईल. कारण हे कॉम्प्युटर युग आहे, इंटरनेटचं युग आहे आणि ह्या ग्लोबलायझेशन युग आहे. ग्लोबलायझेशनमध्ये काही कुठल्या गोष्टी आणखी काही सुधारित येतील याच्याही पुढे असंही होईल. पण त्यांचं म्हणणं असं आहे
फक्त माझ्या मनात विचार आला होता की जर मुलांची शाळा टी व्हीवर झाली तर, म्हणून मी ती कविता लिहिली होती. त्या मुलांना ते ज्यावेळेस लिहिली त्यावेळेस तर सगळ्यांना ती भावलीच होती. मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यक्रमात ती कविता ही पुस्तक ते प्रसिद्ध झालं होतं आणि त्याचं उद्घाटनही झालं होतं. तिथपासून आत्तापर्यंत ती कुणाच्या वाचनात आली असेल नाही आली असेल, पण आत्ता ती टी व्हीवर तशाच प्रकारे शाळा भरवली जाते हे प्राध्यापक राम ऐहोळेंनी सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी वाचन केलं आहे चांगल्या प्रकारे त्याच्या वाचनातूनही आपल्याला कळतं आहे, त्या कवितेचं मर्म कळतं आहे, कवितेचा गांभीर्य कळतं आहे, कवितेचा अर्थ कळतो आहे. आणि त्या अर्थाच्याच अनुषंगाने आता चाललेली ही टी व्हीवरची शाळा कशी व्हायरल होते किंवा कशी महाराष्ट्रात पूर्ण फेमस होते ही आपल्याला दिसतं आहे. एकंदरीत सगळ्या पद्धतीने कशाही याने जर साहित्यात मन लावून लिहिलं किंवा काही संकल्पना समोर असतील तर संकल्पनेचा जर विचार गांभीर्याने करून लेखन केलं तर अशा चांगल्या कवितासुद्धा निर्माण होऊ शकतात. हे प्राध्यापक राम ऐहोळेंनी दाखवून दिलेलं आहे. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का.